Hello everyone, welcome back to my YouTube channel. Today I am super excited to take you on a tour of a beautiful Snow Valley resort and spa in Manali. The stunning property is a home away from home during the trip to Manali, situated just 278 kilometers from Chandigarh railway station. This resort is not only conveniently located but also offers breathtaking views of the surrounding mountains out there. As we explore this amazing property together, I can't wait to show you all the amazing amenities and facilities it has to offer. Let's dive into it and discover the Snow Valley Resort and Spa. Come on. आणि हाय हॉटेल आहे आमचं. वावा सुपर. हे आहे 348 आणि फायनली हे आहे ओके ये ना सॉरी ठीक आहे. कोणी रे काय पाडलं आता बघा. And guys, this is the spacious Maharaja room of this hotel, which four of us are sharing together. महाराजा चेअर, इथे आणखी एक चेअर, इथे ड्रेसिंग टेबल तुम्ही बघू शकता, आरसा आहे, डस्टबिन आणि इथे आणखी हा काय प्रकार आहे, अच्छा फ्रिज, रेफ्रिजरेटर, चहा बनवण्यासाठी सामग्री आहे आणि प्लस इकडे टीव्ही युनिट, जो टीव्ही कोण बघणार नाही आहे. आणि ही सगळी आमची माणसं. हॅव अ लुक एट द वॉशरूम. देयर यू गो. आहा, व्हॉट अ वॉशरूम मॅन. लुक एट दिस. ओके ओके ओके. सुंदर असं बेसिन, इथे वॉशरूम आणि इथेच आतमध्ये एक काचेचं पार्टिशन आहे आणि मग इथे बाथरूम आहे. क्या बात आहे. सगळी सोय सुंदर, अप्रतिम रूम. शॉवर कॅप. तर अ व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आज 10 तारीख आहे, सकाळचे वाजलेले आहेत 9. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहोत आम्ही आणि आता दोन आमचे मित्र ऑलरेडी जाऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आले, तिकडचा मोईना करून आलेले आहेत आणि खूप छान टेस्टी नाश्ता आहे असा त्यांचा अभिप्राय आहे. आता बघूयात मला तो कसा वाटतोय. वाजवायची ओके. हां, इथे स्क्रीन टच बेल आहे. ओके, सो आता मला राजू दाखवतोय कुठे कुठे कसं काय काय आहे. हो हो, लुक एट द व्ह्यू फ्रॉम हिअर. वाव वाव वाव, जबरदस्त या. कूल, सुंदर सगळं. म्हणजे हा रस्ता पण खूप सुंदर आहे चालायला. टेकडीवर, टेकडीच्या कुशीत, टेकडीवर नाही, टेकडीच्या कुशीत आहे तो. हा, तर हा आहे फ्रंट व्ह्यू, तुम्ही बघू शकता. हा फ्रंट व्ह्यू आहे याचा. ओके, त्यानंतर या आमच्या गाड्या इथे लागलेल्या आहेत. पार्किंग बऱ्यापैकी आहे. या दोन दोन छोट्या छोट्या बसेस लागलेल्या आहेत. सो asa nako, just a minute. Let me show you the B-rolls of this beautiful property. So this is a reception lobby. आणि आता खूप भूक लागली आहे, त्यामुळे वळूयात यांच्या कॅफेटेरियामध्ये ब्रेकफास्टसाठी. ओके, आणि हे फायनली कॅन्टीन. ओके. ओ हो 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 हो, क्या बात, बढिया. सो अशी ही व्यवस्था आहे. आणि हे बघा, व्हरायटी ऑफ फूड, व्हरायटी ऑफ फूड. हाँ, गुड मॉर्निंग. क्या खा रहे हो? ये तुम व्लॉग में ही हो अभी. हमारा कब बनाएगा व्लॉग? क्या बोल रही हो, कैसी हो? अरे मैं बहुत सारे ब्रेकफास्ट कर रही हूँ, मतलब बहुत वैरायटी है तो एंजॉय कर रही हूँ बहुत. यम्मी है. नहीं एक्सपीरियंस रहा है पहले, क्योंकि यहाँ पे आते तो यू हैव टू कंट्रोल योरसेल्फ. नहीं, बहुत यम्मी और टेस्टी ब्रेकफास्ट. मस्त, खूप सुंदर. आणि पराठा, कारण पराठा पण मस्त आहे ना, एकदम गरम गरम छान. गपरे. हा, तुम्ही
जैम ब्रेड लिया है, आलू पराठा लिया है। सो फार कैसा है टेस्ट वगैरह? टेस्ट वाइज कैसा है? अच्छा अच्छा, अच्छा है ना? पक्का ले लूँ ना मैं? हाँ ले ले। कैसे हो? झाला नाश्ता? ओके ओके गुड मॉर्निंग. हाय, कशी आहेस? झाला नाश्ता? आता आलो जस्ट. ओ घ्या घ्या घ्या. इथे बऱ्यापैकी गोष्टी आहेत. तिथे केक आहे, ब्रेड आहे, ऑमलेट आहे, उत्तप्पम आहे आणि तिथे पोटॅटो आहे. सो अशा सगळ्या गोष्टी घेऊन सज्ज घेऊन मी आलो आहे. आय डोंट नो आता याच्यातलं हे किती मला जाणार आहे, कारण आज इथे आलो आहे, परत कधी इथे येणं होईल यू नेव्हर नो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे घेऊन आलेलो आहे. सो हे आहे माझं प्लेट आणि आता मी इथे ब्रेकफास्ट करायला बसतो. आणि हा बघा, हा सचिन आणि हे अवघडराव. हा अवघडराव बोलून चालणार नाही, हे खूप धीर गंभीर व्यक्तिमत्व आहे. हे कसे हे लोक ब्रेकफास्ट करतायत, आता तसा मी पण सुरू करतो. आता हो, खाऊ द्या ना त्याला प्रकाश सर. अरे तो किती झालाय त्यांना माहितीये का? काय बिल? अच्छा, ए खा रे उमा, खा. अरे असं असतं बाबा. नाही खा, तू खा बिंदास. तुला काय पाहिजे सांग, मी आणून देतो. हॅलो, हाय. ही आहे गौरी आणि तिचा पण नाश्ता झालेला दिसतोय छानपैकी. एकदम चेहऱ्यावरती आता फुल एकदम उत्साह आलेला आहे फिरण्यासाठी. काय म्हणते, काय काय घेतलं? मी सँडविच आणि उत्तप्पा. दोन? हो. आणि बाकी कोण खाणार सगळं ते? जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. इथं विनायक बसलाय आणि सौ विनायक बसलेले आहेत. आणि ही मीनाक्षी, हा सॉरी नम्रता आणि मीनाक्षी. तर नाही हाय करता नाही, एकदम मस्त, एकदम तू टोपी बिपी घालून बसला रे, एकदम जबरदस्त. एकदम हेडफोनच घातल्यासारखं वाटतं रे तर. आणि हे आनंदराव खातात इकडे ब्रेकफास्ट. कसं वाटतंय मग? मजा आहे ना? सांभाळून खा बरं. हा, आणि ही आहे नम्रता. हाय नम्रता, तुला दाखवलं पाहिजे ना ब्लॉग मध्ये, नाही तुझी मैत्रीण विचारेल की आमच्या मैत्रिणीला दाखवलं नाही ब्लॉग मध्ये, म्हणून दाखवतोय, बाकी काही नाही ग. येस. मीनाक्षी कशी आहेस? मजेत. ये खायला. जमलंय ना? हो, सगळं व्यवस्थित जमलंय? एकदम त्यांना काय फीडबॅक कुठे काय मीठ कमी काय नाही ना? नाही नाही. तसं असेल तर सांग बाई, ते करतील म्हणजे उद्याच्या नाश्त्याला करतील ते मग. ठीक आहे, चला मग दाखवतो. हे आहे यांचं मसाज एरिया. यू कॅन रिलॅक्स युअर बॉडी ओव्हर हिअर. इथे आता स्टाफ आल्यानंतर मी तुम्हाला बाकीचं दाखवेनच, पण त्यांचं ओव्हरऑल रिसेप्शन आपण सध्या बघून घेऊयात. इथे सिटिंग एरिया आहे त्यांचा. त्यानंतर हे आहे रिसेप्शन. मसाजबद्दलच्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्यांनी मेन्यू कार्डमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या रूममध्ये. तर त्यातलं जे कुठलं मसाज तुम्हाला हवं आहे ते बघून तुम्ही इथे येऊ शकता, असा माझा अंदाज बेसिकली आहे. आता अर्थात इथे जेव्हा रिसेप्शनला येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. सो ओव्हरऑल असं काहीतरी त्यांचा सेटअप आहे. सो इथे मँगो आणि लीची हे दोन रॉ मँगो लग रहा है. पल्पी नहीं लग रहा. वा, जबरदस्त. मित्रांनो, मिस केलं तुम्ही, हे खूप मिस केलेलं आहे. निर्मला, मिस केलंस तू यार मित्रा, मिस केलंस तू. निर्मला, किरण मिस यू. नक्की मिस करतोय ना? हा निर्मला, सध्या मी राधा सोबत एन्जॉय करतोय. ही राधा आहे. हे ठेव ना, ते घेऊन चाललोय. हा, अजिबात नाही. चला बाय. अजिबात जाशील तू का? मी येऊ. तो अब कुछ ही समय में हम यहाँ के लोकल साइट सीन की शुरुआत करेंगे और कल फिर वो होगा हसीन वादियों का नजारा जिसका इंतजार सब लोग कर रहे हैं. एक्टिविटीज के लिए सारे उत्साही है, एक्साइटेड है. कल सोलांग वैली और सिसु का पर्यटन होगा, तो आइए आप सब हम सब के साथ जुड़ जाइए. तर आता चहा नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय हिडिंबा टेम्पलला. ही आहे आमची बस नंबर HR5BC3165. सो ही आमची बस आहे. आणि गुड मॉर्निंग गाईज, वारणकर व्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हाय किरण. हाय. बस ब्लॉग. हा, माझा मी ब्लॉग घेतलाय चिपळूणला.
यार मंदिराच्या आत तर शूटिंगला बंदी आहे, सो लेट्स एन्जॉय द सराउंडिंग्स ऑफ दिस ब्यूटीफुल टेम्पल. ना मैडम मनाली ड्रेस है. मनाली ड्रेस हाँ काढायचे फोटो इसी के ऊपर आएगा, कपड़ा चेंज नहीं होगा. हां म्हणजे ते तुला असं कपडे घालणार आणि फोटो काढायचे तुम्ही. ठीक है. फोटो कौन निकालेगा? फोटो अपने फोन से जितना मर्जी ले लो, फोटोग्राफर से तो वो भी है. Now Pallavi is getting ready for the photo session in traditional Kashmiri attire. Take a look. So, अभी ये 2 दिन हो गए हम लोगों को आज. आई थिंक वी लेफ्ट ऑन मंडे आफ्टरनून. और वहाँ से मतलब ऐसा लगा था कि क्या होगा, बिकॉज आई एम हियर फॉर द फर्स्ट टाइम विद दिस ग्रुप. पर जैसे जैसे जर्नी आगे बढ़ती गई, जर्नी बड़ी एक्साइटिंग होती गई. और पहला ऐसा एक दौर था कि सीट्स की कमी थी, लोग कैसे बैठेंगे, बट द एक्साइटमेंट ऑफ द ट्रिप इतना था कि लोगों ने सब कुछ मैनेज किया. और जब हम एक बार चंडीगढ़ उतर गए, फिर माहौल बदल गया. यानी बस के बाद एक स्मूथ जर्नी, वहाँ से जो डिनर मिला हम लोगों को, एंड वेरी ट्रेडिशनल हिमाचल प्रदेश डिनर, जो ऑर्गेनाइज करना या सोचना इज़ अ वंडरफुल थॉट. फिर आज हम लोग हिडिंबा टेम्पल गए, माल रोड मार्केट जाके आए. और ऑल द वे व्हाट हैज़ हैपेंड इज़ द ऑर्गेनाइजेशन हैज़ बीन अमेजिंग. मतलब ये कोई कह नहीं सकता दैट इन लोगों को मनाली का नॉलेज नहीं रहा होगा. ऐसा लगता है बरसों से हम लोग इनके साथ जा रहे हैं, या इनको मनाली का नॉलेज है, ये जानते हैं कब क्या होना है, कब क्या करना है. एंड दैट्स गिवन मी लॉट ऑफ फ्लेवर. मतलब चाइल्डहुड फ्रेंड्स है मेरे अपने दोस्त है पुराने, किशोर है मेरे साथ. तो एक मज़ा आ रहा है एंड इट्स अ थ्रिलिंग एक्सपीरियंस. और मैं आई एम वेरी श्योर अगले 4 दिन भी इतना ही थ्रिल होने वाला है. ऑलराईट. सो तुम्ही ते बघू शकताय माझ्या मागे की इथे एक छान असा एक प्ले एरियासुद्धा दिला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टेबल टेनिस, त्याच्यानंतर इथे याला काय म्हणतात मी विसरलो आहे, ते आपण आनंद रिसॉर्टमध्ये आनंदी फार्ममध्ये बघितलं होतं. आणि त्यानंतर इथे अर्थात बाकीचे जे काही कॅरम, चेस वगैरे आहेत हे तुम्ही खेळू शकता. हे बघा, दे गो, खूप सुंदर आहे. सगळ्या गोष्टी कॅरम, चेस वगैरे आहेत. आणि बसायला सिटिंग अरेंजमेंट पण खूप सुंदर आणि कोझी आहे. मस्त वाटतं एकदम असं, एकदम म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी जर ते बसलात तर छान असा कॉफीचा मग हातात घेऊन कॅरम आणि चेसचे डाव रंगण्यात, कॅरम आणि चेसचे जर डाव रंगले तर खरंच त्यापेक्षा वेगळा आनंद नाही आहे. हा वेळेनुसार जो वातावरणाचा जो बदल होतो आहे, वातावरण खाली पडतं आहे, ते इकडच्या लोकांना जरी नॉर्मल असलं तरी आम्हाला मुंबईकरांना मात्र हे जाणवतं आहे. आता हाताला अक्षरशः हळूहळू आता असं चुरचुरायला लागलेलं आहे. आणि इथे काही AC वगैरे नाही आहे. हा संपूर्णपणे नॅचरल थंडावा आहे. हा काही एक वेगळ्या प्रकारचा गेम आहे. आय डोंट नो हा काय कसा खेळतात. तर हे आहे आमचं हॉटेल आणि ही हॉटेलला लागूनच एक सुंदर अशी मोठी टेरेस आहे. खूप सुंदर वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. घड्याळात वाजलेत फक्त 4, 4:15 आणि वातावरण बघा, अगदी 6, 6:15चं वातावरण इकडे झालं आहे. थंडी तर ओ माय गॉड, खूप सुंदर थंडी. अजून हा भाग कोणाला माहिती पण नसावा, त्यामुळे इथे सगळी नीरव शांतता आहे. पण जेव्हा ह्यांना कळेल की इथे अशी अशी टेरेस आहे, तेव्हा पूर्णपणे असं भरून जाणार आहे. सो हे आहे मारुतीचं मंदिर आणि पाऊस अक्षरशः, आय टेल यू, असं वातावरण बघा, सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. कसं सुषमा, हे चप्पल काढ पटकन, चप्पल काढ ग, हे काढणं, ही काढणं लवकर चप्पल. असं काय करते, चप्पल काढणं, ही तांडी वाजते. ओम नमः शिवाय. हाय, हाव आर यू? इकडे बघा.
मला प्लीज ब्लर करा. केली. हा अरे बाबा काय दमलो रे दमलो. राजू झालं तू फ्रेश झाला? ओके आजच्या या व्हिडिओची सांगता करताना मी तुम्हाला जरा संध्याकाळचं डिनरला काय काय हे दाखवतो. हे सगळं दाखवण्याचे मागचं कारण मित्रांनो असं आहे की अर्थात हे सगळ्या एक्सपिरियन्सेस आहेत ते आम्ही घेतो आहे आणि प्रत्येक एक्सपिरियन्स नवीन असतो, वेगवेगळा असतो आणि बरंच काही सांगणारा बरंच काही शिकवणारा असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे कॉन्टेंट क्रिएट करण्याच्या मागचं की प्रकाश पंडगळे आणि नोडा इंडिया आणि किशोर गोयल यांची जी टीम आहे ती हे जे काही पिकनिक अरेंज करते तर त्यांचं मॅनेजमेंट कसं असतं हे मला बारकाईने दाखवण्याची खूप प्रचंड इच्छा असते, जेणेकरून भविष्यात पण जी नवनवीन लोक आपल्यासोबत जोडली जातील त्यांना पण हे व्हिडिओज बघून कळलं पाहिजे की कसं ह्यांचं काम असतं आणि का बरं आपण या पिकनिकला गेलं पाहिजे वगैरे वगैरे. आता ह्याच पिकनिकला बघा ना, मी फक्त राजूला ओळखत होतो पण आता त्याच्यासोबतच आता मी माझे रूम पार्टनर्स नवीन आहेत. हा आहे विकास आणि त्याच्यानंतर हा आहे कपिल पाटील. सो हे सगळे नवनवीन मित्र भेटत आहेत तर खूप छान वाटतं आहे. जे जुने मित्र आहेत प्रवीण सर, आनंद सर, जयेश, तुम्हाला सगळ्यांना मी मिस करतोच आहे पण ॲट द सेम टाईम मला असंही वाटलं की सतत नवीन जुन्याच मित्रांसोबत गेल्यानंतर नवीन मित्र कसे बनणार, त्यामुळे म्हटलं की नाही आपण गेलंच पाहिजे. सो असं सगळं काही एकंदरीत आहे सीन आणि खरंच हा जो डिसिजन होता मनीलाच्या ट्रिपला येण्याचा तो खरंच वर्थ आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं आहे की 18-18,500 रुपये महाग आहे तर त्यांनी अर्थातच आपले सगळे व्हिडिओ बघून मग शेवटी ठरवावं की खरंच तो महाग आहेत की वर्थ आहेत. कारण की फक्त 3 दिवसच आपण तिकडे एवढं बघून चालत नाही. आतली व्यवस्था किती सुंदर आहे, आतलं सगळं मॅनेजमेंट किती छान आहे हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. Well, I know guys you're watching and enjoying my videos, but let me request you to hit that like button and leave at least a single comment so that our content will go viral. By the way, I'm so excited to share mesmerizing memories in Sisu and Solang Valley in the beautiful white snow that is coming up in the next one. Bye for now.